नमस्कार, मी ऋतुजा कुलकर्णी. आपल्या आरबीएन न्यूज मराठीमध्ये सहर्ष स्वागत. जत मध्ये खासदार संजय काका पाटील यांच्या कुटुंबियातर्फे हळदी कुंकू समारंभाचे आयोजन. रविवार दिनांक 4 फेब्रुवारी 2024, वेळ सायंकाळची. साई प्रकाश मंगल कार्यालय, विद्यानगर, जत. महिलांची अलोट गर्दी. निमित्त होतं हळदी कुंकुवाचं. आदर परंपरेचा, सन्मान संस्कृतीचा कार्यक्रम हळदी कुंकुवाचा. सांगली जिल्ह्याचे विद्यमान खासदार माननीय श्री संजय काका पाटील यांच्या कुटुंबियातर्फे भव्य हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास जत नव्हे तर जत परिसर तालुक्यातून महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती. यावेळी माननीय डॉक्टर सौ शिवानी पाटील मॅडम यांनी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी राबवलेल्या महिलांच्या विविध योजनांचा उल्लेख करत त्या सांगली जिल्ह्यापर्यंत पोहोचवण्यात खासदार संजय काकांनी अथक प्रयत्न केले आहे आणि अजूनही करीत आहेत. या योजना म्हणजेच महिला सबलीकरण, महिला आरक्षण, महिला बचत गट, विश्वकर्मा सन्मान योजना, मोफत धान्य, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ योजना, सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना, फ्री शिलाई योजना अशा एक ना अनेक योजनांचा उल्लेख करून देत त्यांनी या योजना राबवण्यात येत असल्याचे सुतोवाच केले. व तसेच माननीय खासदार संजय काका पाटील यांच्या सुविद्य पत्नी सौ ज्योतिताई म्हणाल्या की खासदार संजय काका पाटील यांनी जत तालुक्याला प्रथम प्राधान्य देत म्हैसाळ योजनेचे पाणी जत तालुक्यात आणण्याचे काम केले व करत आहेत असे विचार मांडले. या कार्यक्रमास खासदार संजय काका पाटील यांच्या सुविद्य पत्नी माननीय सौ ज्योतिताई संजय पाटील, माननीय डॉक्टर सौ शिवानी पाटील, माजी आमदार विलासराव जगताप यांच्या सुविद्य पत्नी सौ रेणुकाताई विलासराव जगताप, जत तालुका भाजपा विधानसभा प्रमुख सौ तेजस्विनी भनमाने मॅडम, जत तालुका भाजपा महिला अध्यक्ष डॉक्टर ममता तेली मॅडम, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ स्नेहलता प्रभाकर जाधव मॅडम, अध्यक्ष भाजप युवती मोर्चा जत तालुका सोशल मीडिया कुमारी ऋतुजा कुलकर्णी, जावीर मॅडम, भाजपा पंचायत राज तालुका अध्यक्ष सौ संगीता लेंगरे मॅडम, माजी नगरसेविका सौ शारदाताई चंद्रकांत कुंभार मॅडम आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या वेळी उत्कृष्ट अल्पोपहार आणि चहापानाची व्यवस्था करण्यात आली. आणि मकर संक्रांतीच्या निमित्ताने आम्ही आज हळदी कुंकू घेतलं. या बऱ्याचशा महिलांनी भरपूर प्रमाणात आम्हाला सहकार्य केलं आणि खूप प्रमाणात इथं महिला आल्या. आणि या जत तालुक्यातला दुसरा मोठा प्रश्न तो पाण्याचा. तो पाण्याचा प्रश्न निकालात निघाल्यामुळे इथल्या खूप आनंदी आहेत. आणि रस्त्याचा प्रश्न असू दे आणि आपल्या देवस्थानातून ज्या देणग्या आहेत त्या अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या मोदी साहेबांच्या योजना ते सगळं तळागाळात पोहोचवण्याचं काम आपल्या खासदार संजय काकांनी केल्यामुळे महिला अतिशय आनंदित आहेत. आणि त्या निमित्तानं महिलांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि त्यांनी आम्हाला चांगलं शुभाशीर्वाद दिले. असंच यापुढे सुद्धा आम्ही खासदार संजय काका पाटील यांच्या कुटुंबियाच्या तर्फे आणि असंच महिलांसाठी अनेक चांगले कार्यक्रम राबवू आणि असंच आम्ही चांगले कार्यक्रम घेत आहोत. आरबीएन न्यूज मराठीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा. आरबीएन न्यूज मराठी.